की जय श्री चिदंबर स्वामी महाराज की या ठिकाणी आपल्याला आता शिव चिदंबर स्वामीजींचे चरित्र या ठिकाणी थोडक्यात आज पाहायचंय। नंतर आपण सुंदर चरित्र त्यांचं आपले जे मोठा मंडप आहे ज्यांनी माझा आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवला असे दिलीप शेठ मोठा मंडप डेकोरेशन आणि त्या ठिकाणी श्रीगोंदा 2018 पासून दादांची शिवचिदंबर स्वामीजींची हा असणारा मोठा परिवार विनामूल्य सेवा करतात। टाळ्या वाजवा विनामूल्य। आणि दादांवर असलेली त्यांची श्रद्धा, दादांवर असलेली त्यांची निष्ठा, फक्त त्यांना या ठिकाणी आज ते आलेले आहेत। मग एक छोटासा सत्कार दादांच्या हातून त्यांचा होणार आहे आणि आपल्याला पुढची कथा श्रवण करायची। छोटासा सत्कार त्या ठिकाणी दादांच्या हातून त्यांचा होतोय। सर्वांनी चिदंबर स्वामी महाराजांचे चरित्र पाहायचंय। या ठिकाणी चिदंबर स्वामी महाराज हे यांचे जे पूर्वज, हे पूर्वज त्यांचं नाव होतं मार्तंड दीक्षित शुक्ल यजुर्वेदी शाखेचे विद्वान। आणि हे ज्यांच्याकडे अध्ययन करत होते स्वयंप्रकाश स्वामीजी, 4 शिष्य होते आणि 4 शिष्यांमध्ये हे मार्तंड दीक्षित जे आहेत यांची काही आगळीवेगळी श्रद्धा, त्या आपल्या अंगाला फोड आणले, फोड करतात ना, आणि ते सर्व अशा अंगाला त्या ठिकाणी आणि सांगितलं की जो शिष्य हे फोड माझे जिभेने चाटेल तर तेव्हाचे फोड काय होतील, नष्ट होतील किंवा मला याच्यातून काय मिळणार आहे, आराम मिळणार आहे असं शिष्यांना सांगितलं। बाकीच्या शिष्यांना ते काही बरं वाटलं नाही, पण एक असे शिष्य होते त्यांचं नाव होतं मार्तंड दीक्षित। त्यांनी स्वामीजींची गुरूंची आज्ञा शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे। आणि यांनी ते काही नव्हतं लक्षात ठेवा, फक्त परीक्षा पाहायची होती लक्षात ठेवा। आणि परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्या ठिकाणी गुरूंनी त्या ठिकाणी मार्तंड दीक्षितांना आशीर्वाद दिला। त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की त्यांना सांगितलं की तुमच्या उदरी साक्षात चिदंबर स्वामी भगवान विष्णूंचा अवतार, भगवान विष्णूंचा अवतार हा तुमच्या उदरी होणार आहे। आणि मग यांनी गायत्रीची 3 पुरस्चरण केले। यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणी। गायत्रीची 3 पुरस्चरण केले धारवा, आणि गायत्रीची 3 पुरस्चरण केल्यानंतर पुत्रप्राप्ती झाली नाही लक्षात ठेवा। पुन्हा त्या ठिकाणी यांनी काय केलं की त्या ठिकाणी पुन्हा एक गायत्रीचं पुरस्चरण केलं। आणि या ठिकाणी स्कंद पुराणामध्ये अशी कथा येते की यांनी वेद पाठशाळा सुरू केल्या या मार्तंड दीक्षितांनी। आणि वेद पाठशाळा जिथे वेदाचं काय आहे, जयाच्या बोली ज्याच्या बोलण्यानं अग्नीला आयुष्य प्राप्त होतं। हो, हे मार्तंड दीक्षित सामान्य नव्हते। ते पृथ्वी तळीचे देव, पुन्हा ब्राह्मणात पुण्य या श्लोकावरचं भाष्य वाचलं तर हे पृथ्वी तळीवरचे देव होते लक्षात ठेवा। हो, यांच्या मुखातून वेदाची उत्पत्ती, यांच्या मुखातून वेद बोलले जायचे असे मार्तंड दीक्षित होते। त्यांनी जवळजवळ आपल्या आयुष्यामध्ये 4 वेद पाठशाळा काढल्या, 4 वेद पाठशाळा। आणि रोज त्या ठिकाणी हवन व्हायचं लक्षात ठेवा। रोज हवन होत असताना प्रत्येक देवतेला आहुती मिळायची। आणि म्हणती संसारी जन्मीचे, म्हणती संसारी जन्मीचे, मग यज्ञादी कर्म कीजे, आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर। आणि मग
या मार्तंड दीक्षितांनी अशा प्रकारचे यज्ञ किंवा अशा प्रकारच्या यज्ञाच्या आहुती त्या ठिकाणी वारंवार त्या वेद पाठशालेमध्ये त्या ठिकाणी केल्या आणि त्या ठिकाणी ह्या दाम्पत्यानं आपल्या त्यांना भैरव प्रसन्न झाले. भैरव म्हणजे काही सामान्य देवराज सेव्यमान पावनांग पंकजम देवराज सेव्यमान पावनांग पंकजम व्यावयन्न सुतरामिन्दु श्रीधरं कृपाकरं नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ स्वात्मानंद गुरूंच्या आज्ञेनुसार ह्या सर्व गायत्री पुरस्चरण केली. पुत्र प्राप्ती संतान प्राप्ती झाली नाही. वेद पाठशाळा काढल्या पण गुरूंचा आशीर्वाद होता. गुरूंनी आशीर्वाद दिलेला होता की तुमच्या उदरी साक्षात चिदंबर स्वामी अवतीर्ण होणार आहे. परंतु साधू येत असताना भगवंत येत असताना साधना व्हावी लागते. लक्षात ठेवा, साधनेशिवाय फळ नाही. तपे विन दैवत. इथं चिदंबर स्वामी साक्षात आहे पण तप नाही. काय करणार? तुमचं तप लागेल. जसं दादांची तपसाधना आहे तशी आपल्याला तपसाधना करावी लागेल. तपे विन दैवत दिधल्या विन प्राण गुजे विन ही ओम सांगे. भैरव प्रसन्न झाले मार्तंड दीक्षितांना आणि भैरवाने सांगितलं तुमची साधना बंद होऊ देऊ नका. आणि साधना बंद होऊ देऊ नका. त्यांच्या पत्नीचं नाव होतं रुक्मिणी. आणि मग साधना बंद होऊ देऊ नका असं ज्यावेळेस भैरवाने सांगितलं, भैरवाने साक्षात भैरवाने सांगितलं आणि त्या ठिकाणी मग यांची साधना चालूच राहिली. लक्षात ठेवा. आणि साधना ज्यावेळेस चालू राहिली तर त्या ठिकाणी सांगितलं जातं की वरदान मागावी तुझी इच्छा अवश्य मी पूर्ण करेन. आणि जी तुझी इच्छा आहे, जी तुला मनामध्ये जी मनोवांछित इच्छा आहे ती इच्छा मी तुझी पूर्ण करेन अशी या ठिकाणी कथा सांगितली जाते. आणि ही सर्व चिंता त्या ठिकाणी स्कंद पुराणामध्ये सुद्धा याचं विस्तृत असं याचं काय आहे वर्णन आहे. आणि हे मार्तंड दीक्षित आणि ह्या मार्तंड दीक्षितांना त्या ठिकाणी अशी ज्यावेळेस भैरवनाथांनी कृपा केली त्या या ठिकाणी भैरवनाथाच्या कृपेनं दीक्षितांना एवढा आनंद झाला की त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी गर्भ त्या ठिकाणी त्याच्या उदरामध्ये गर्भ राहिला. आणि त्या गर्भावर सगळे संस्कार त्या ठिकाणी जे आपले षोडश संस्कार आहेत ते सर्व सौम्यंतक संस्कार, पुसंवन संस्कार, गर्भाधान संस्कार आणि हे सर्व संस्कार त्या ठिकाणी ह्या दीक्षित परिवारानं त्या ठिकाणी केले. 9 महिने पूर्ण झाले. 10वा महिना लागला. आणि 10वा महिना लागल्या काळामध्ये या महापुरुषांच्या उदरी असं म्हणतात कार्तिक मास होता. लक्षात ठेवा, कार्तिक महिना होता. आणि कार्तिक महिना नुसता नव्हता. लक्षात ठेवा, कार्तिक मास कृष्ण पक्ष हो षष्ठी तिथी होती आणि पुष्य नक्षत्र होत. आणि पुष्य नक्षत्र आणि वार सोमवार होता. लक्षात ठेवा, त्यावेळी त्या ठिकाणी त्या अशा सर्व या गणित ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व गणित मांडलेलं होतं. आणि पुष्य नक्षत्र, कार्तिक मास, कृष्ण पक्ष, षष्ठी तिथी आणि 1680 आणि या सोमवारी या ठिकाणी ह्या बालकाची म्हणजे हे जे चिदंबर स्वामी आहेत ना, हे चिदंबर स्वामी त्या ठिकाणी यांचं प्रागट्य झालं. प्रागट्य झालं. आणि प्रागट्य झाल्यानंतर
अष्टवर्षाची मूर्ती असं वाटत होतं। असे स्कंद पुराणामध्ये अशी कथा येते, अष्टवर्षाची मूर्ती मार्तंड दीक्षित आणि रुक्मिणी मातेसमोर उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी जो सद्गुरूंनी आशीर्वाद दिलेला होता तो आशीर्वाद आज फलीभूत झाला आणि साक्षात शिवचिदंबर स्वामीजींची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली। आणि हे शिवचिदंबर स्वामी भगवान शंकराचे काय होते, उपासक होते। भगवान शंकराची हे आराधना करायची असेल लक्षात ठेवा। आणि आराधना करत असताना भगवान शंकराची साधना करत असताना म्हणजे अशी कथा सांगितली जाते स्कंद पुराणामध्ये की आम्ही ह्या रूपाचं ध्यान केलं नव्हतं, आम्हाला छोटं रूप पाहिजे होतं। मग चिदंबर स्वामी म्हणजे हो अनिमा महिमा लघिमा वरिमा इष्ट प्राकाम्य ईशित्व वशित्व ह्या सर्व सिद्धी रिद्धी यांच्या चरणाजवळ लोळण घालत होत्या। लक्षात ठेवा। अष्टसिद्धी नवनिधि के दाता असवरदीन ज्ञान के दाता राम रसायन तुम्हारे पास सदा रहो रघुपति के दास। तुमने भजन राम को पाए जन्म जन्म के दुख बिसराए अंत काल ही साधना होती चिदंबर स्वामी। म्हणून आपल्या चिदंबर स्वामीजींच्या समोर साक्षात हनुमंतराव उभे लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी दादांनी सुद्धा या ठिकाणी हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्टसिद्धिनो निधि के दाता, अष्टसिद्धिनो निधि के दाता, दुखियों के तुम प्राण विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, विनती बारंबार। असे सिद्ध असणारे अवतार आणि मार्तंडांनी आणि यांनी त्यांची या ठिकाणी प्रार्थना केली की तुम्ही छोटे व्हा, भय प्रगट कृपाला दीन दयाला, भय प्रगट कृपाला दीन दयाला, कौसल्या कृपाला हर्षिताला हिमनवा अद्भुत रूप देवा, माता मोरे सोने नित्य मातय हो की जय सुशीला, की जय सुशीला। मार्तंडांनी रुक्मिणी मातेला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला ही शिशु बालक झाले लक्षात ठेवा। आणि बालक झाल्यानंतर यांनी आशा लीला केल्या लक्षात ठेवा। आणि आशा लीला यांनी केल्या। यांच्या ग्रंथाचा अध्ययन करत असताना असं लक्षामध्ये आलं, ज्यावेळी दादांनी मला हे ग्रंथ दिले आणि या ग्रंथाचं मी ज्यावेळेस अध्ययन केलं आणि अध्ययन केलं त्यावेळेस असं लक्षामध्ये आलं की यांनी काय केलं, आईला जशा भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केल्या तशा शिवचिदंबर स्वामीजींच्या लीला होत्या लक्षात ठेवा। एक दिवस आईनं हाताला धरलं आणि हाताला धरल्यानंतर मुख असं आ म्हणून करायला सांगितलं
तर शिवचिदंबर स्वामीजींनी आपल्या आईला मुखामध्ये विश्वरूप दर्शन किरीटिनं गदिनं चक्रिनं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं मेलीयसे ग्रासमानः समन्ता दिवी सूर्य सहस्रस्य हजारो ब्रह्मांड हजारो सूर्य दीक्षितांनी आणि मातेनं आपल्या बालकाच्या मुखामध्ये पाहिले आणि बालकाच्या मुखामध्ये पाहिल्यानंतर यांच्या लक्षामध्ये आलं की हा आपला मुलगा नाही, हा सामान्य नाही. हो, याला प्रदक्षिणा घालावी, याला वंदन करावं. विघ्ने